यस पंचांचा ग्रीन सिग्नल मात्र सुरुवात दोन्ही संघांना देऊया मास्तर शुभेच्छा. महत्वाचा सामना जो सामना जिंकणार तो थेट आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच मध्ये जाऊन पोहोचेल. पहिलाच बॉल बॅटची एज बॉल चालला सर पहिला स्लिपचा खेळाडूला बीट करून टाटा बाय बाय केलंय आणि बॉल चला सरळ पंचांचा इशारा 4 धावा चौकार. खरं तर पहिल्याच बॉलवरती चौकारानं सुरुवात आता केली आहे. खरं तर दमदार सुरुवात पाहायला मिळतीये. फलंदाज आपण पाहतायत हरेशच्या बॅटमधनं गोलंदाज बॉलिंग ड्राईक वरती सज्ज झालाय. पुन्हा एकदा हा चेंडू फट अगदी ओव्हर पिच होता परंतु डीप मध्ये आपण पाहता खेळाडू उपस्थित आहेत. तेवढी चांगली फिल्डिंग आणि ॲक्युरेट थ्रो देखील आलाय डीप मधनं. या चेंडूवरती फक्त एकच मिळेल आता मात्र अगदी प्रेमनाथला पाहता नॉन स्ट्राईक एंड वरती पहिल्या 2 बॉल मध्ये 5 धावा आतापर्यंत जमा केल्यात. बॅटिंग करत असताना गवदेवी खांडपे संघानं शॉर्ट प्लेन बॉल कट केलाय. गली रिजन मध्ये बॉल चालला सरळ डीप पॉइंट मध्ये अगदी जमिनीला दन 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 करत सीमारेषा बाहेर 4 धावा. मागच्याही मॅच मध्ये प्रेमनाथनं अशाच प्रकारची सुरुवात केली होती आणि तशाच प्रकारचा हा फटका याही मॅच मध्ये जिथून मागच्या मॅच मध्ये सोडलं होतं तिथून मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा सुरुवात करतोय प्रेमनाथ. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी चौकार लगावलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद अशी सुरुवात 9 धावा. ओव्हर पिच बॉल फटका सुंदर आहे टक्कसा आवाज बॉल चला सरळ काऊ कॉर्नर रिझर मध्ये रिकामी जागा आहे भरून करेल हा चेंडू जाईल एक टप्पा घेत पुन्हा एकदा चौकार. लगातार मागील 2 बॉल मध्ये 2 चौकार पाहायला मिळालेत. अगदी फ्लाइंग स्टार्ट. खरं तर 3 षटकांचा हा सामना आणि 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावत संख्या उभारण्याचं काम आता या ठिकाणी गावदेवी खांडपे संख्या करतोय. फटका पसलाय लंगणला खेळाडू मात्र जज करतोय आणि टीपला जाईल या ठिकाणी हा जाईल पहिला धक्का लागतोय गावदेवी खांडपे संघाला फलंदाज बाद. तर या ठिकाणी गावदेवी खांडपे टीमच्या फलंदाजांना सुवर्ण संधी. लगातार 3 बॉल मध्ये 3 षटका जर एखाद्या खेळाडूने लगावले तर रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज मध्ये दिलं जाईल. आशीर्वाद दादा पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र हे कॅश प्राइज दिलं जाईल त्या बॅटरला. फटका सुंदर आहे टॉप केला या ठिकाणी आपण पाहता अगदी पॉइंटला खेळाडू उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. इथनं 1 धाव धावफलकावरती ऍड होते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 14 धावा धावफलकावरती त्याला फास्ट केला. तर चला चाबे टीम आपण जास्त उशीर करू नका. लगेचच आपण जो कोणता गोलंदाज असेल त्याला बॉलिंग मार्क वरती आणा. रियांश 11 चाबे या संघाला आम्ही विनंती करू. षटक क्रमांक 2 गोलंदाज दिगंबर बॉलिंग मार्क वरती
अगदी पहिला षटक हा भरपूर वेगाने संपवलाय. 4 मिनिटांमध्ये पहिला षटक संपवलाय, परंतु 6 मिनिटांमध्ये तुम्हाला आता हा षटक कंप्लीट करावा लागेल. जर का जास्त वेळ घेतला तर लक्ष असू द्या, नक्कीच एक खेळाडू मात्र 30 सर्कलमध्ये घेतला जाईल. पहिलाच बॉल, गुडलँड स्पॉट, बॅटच्या फ्लो मध्ये ज्या वेगानं मात्र बॅट फिरवले त्याच पट्ट्यामध्ये बॉल आला आणि बॉलला पाठवलं सरळ काऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. षटकार खेचलाय मैदानाच्या आत आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 2020. 20 धावा धावफलकावरती. खर तर कुणालच्या बॅटमधनं षटकार आलाय. तिसऱ्या क्रमांकावरती मात्र कुणाल आला आणि या ठिकाणी अगदी दुसराच बॉल खेळत असताना षटकार लगावलाय. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, फटका फसलाय आणि या ठिकाणी आता षटकाराचा प्रति उत्तर विकेट दिले जात आहे. इथनं फलंदाज होईल बाद, परतावं लागेल कुणालला मैदानाच्या बाहेर. तर चला फास्ट केला. एखादा खेळाडू जर बाद झाला तर लगेचच गावदेवी खांडेपे टीम आपला नवीन बॅटर तयारीत असू दे आणि त्या बॅटरला विनंती असेल आपण धावत मैदानाच्या आत जायचं आहे. मात्र या ठिकाणी आपण जास्त वेळ करू नका. रिव्हर्स खेळाचा प्रयत्न, अगदी बॅटच्या रिटर्नमध्ये हा चेंडू आला होता परंतु शरीराचा वेध घेतला आणि तदनंतर पाहिलं तर हा चेंडू पॅडवरती आला. या ठिकाणी एक धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचते. हॅलो हॅलो ते 21 या धावफलकावरती. पुन्हा एकदा दिगंबर बॉलिंग ट्रॅक वरती. रिव्हर्सचा फटका, लगेच तो आबाद नाही तो बर्बाद आणि या ठिकाणी बॅटन बॉलचा संपर्क चांगला आहे. बॉल चाललाय सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल सरळ. अजून एक चौकार. चौकाराच्या मदतीनं 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. फास्ट खेळावं लागेल, मात्र वेल जास्त घेत आहेत. फ्रंट फूटचा वापर, अगदी पुढे जाऊन टॅप केलंय आणि अगदी पॉइंट मध्ये आपण पाहता खेळाडू उपस्थित आहेत. तेवढी चांगली फिल्डिंग, परंतु एकच धाव. सिंगलच्या मदतीनं आता टीमची टोटल जाऊन पोहोचते 26 धावा. जी सुरुवात पाहिजे होती गावदेवी खांडपे संघाला ती सुरुवात खरं तर निर्माण करून दिली सलामीच्या फलंदाजांनी. फ्रंट फुटला आलाय, फटका सुंदर आहे, बॉलला पाठवलंय सरळ आणि नक्कीच या ठिकाणी आपण जो पोल आहे त्या पोलच्या किती पट्टीला पडद्याला लागलाय सर. तर पडद्याला लागल्यावरती, पडद्याच्या वरती जरी लागला तरी देखील षटकार आहे. त्या पडद्याला बॉल लागलाय आणि आता 6 धावा मिळतील टीम गावदेवी खांडपे संघाला. आम्ही सकाळपासून सूचना देतोय, जो मैदानाच्या आत टावर आहे त्या टावरच्या पडद्याच्या अगदी टावरला एक पडदा लावलाय, त्या पडद्याच्या खाली लागला तर चौकार असेल, जर पडद्याच्या वरती लागला तर षटकार असेल. आणि या ठिकाणी अगदी हा चेंडू मात्र थोडासा वरती आला आणि तदनंतर मात्र या ठिकाणी 6 धावा मिळतील टीम गावदेवी खांडपे संघाला. षटकाराच्या मदतीने आपण पाहतात षटक क्रमांक दुसरे संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 32 धावा धावफलकाप्रती. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 14 धावा आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 18 धावा कुठून काढल्यात. तर चला स्पीडअप घ्या, फास्ट खेळण्याचा नक्कीच प्रयत्न करा. शेवटचा षटक शिल्लक आहे मैदानाच्या आत. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती रियान स्पोर्ट्स चाबी संघाच्या वतीने. गोलंदाज
गोलंदाज निहाल यांना आपण पाहता. शेवटच्या षटकात कमबॅक करावं लागेल. शॉर्ट प्लेन बॉल पुल केलाय अगदी आहे ऑन साइडला. हा चेंडू ढकलला एकदा तर कंप्लीट. दुसराचा प्रयत्न कॉलिंग या ठिकाणी नक्कीच थोडीशी उशिरानं आले परंतु थेट आली. लेट पण थेट. या ठिकाणी एकच धाव. सध्या तरी विकेट आता वाचवले जातात. त्याचं कारण दोन्ही खेळाडू आता टॉप घेअरमध्ये बॅटिंग करत आहेत. त्यांना माहिती आहे 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांमध्ये सातत्यानं मोठमोठे फटके खेळावे लागतील. ज्या प्रकारे आपण पाहता कुणालच्या बॅटमध्ये षटकार आल्यानंतर तो बाद झाला परंतु या ठिकाणी सलामीचा खेळाडू हरेश आणि आता निखिल मात्र चांगली बॅटिंग करत आहेत. फटका अगदी ऑन सेटला खेळायचा होता परंतु बॅटची इनसाइड एज घेत असताना बॉल सरळ पाठीमागे. त्या ठिकाणी एकच धाव मिळेल आणि याही सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे जात आहे. अगदी धावा कशा येऊ द्यात या महत्वाच्या असतात. शेवटच्या षटकात सातत्याने आपण पाहता सिंगल डबलला प्राधान्य दिले जाते आणि क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आणि या सिंगल डबलचा आता पुरेपूर वापर आता केला जातोय टीम गावदेवी खांडपे संघाच्या वतीने. ओव्हरपिच बॉल फटका सुंदर आहे. गॅपमध्ये बॉल ढकललंय. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न आणि आता या ठिकाणी परतावं लागेल फलंदाज हरेशला मैदानाच्या बाहेर. तर मैदानाच्या आत बर्थडे बॉय नितेश त्याच्या बॅटमधनं आज षटकार देखील पाहायला मिळाला आणि या ठिकाणी मैदानाच्या आत गेल्या ऑन साइडला फटका सुंदर आहे. एक धाव तर कंप्लीट केली जाते. एकच धावीवरती समाधान मानावं लागेल आणि या सिंगलच्या मदतीने अजून एक धाव फलकावरती ऍड होते. टीमची टोटल 36 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर अजून धावा ऍड होतील टीम गावदेवी खांडपे टीमच्या खात्यामध्ये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहता हा बॉल खरं तर वेगाने फेकलाय. अवे फ्रॉम द बॉडी होता. लवकर पोझिशन मध्ये आले होते फलंदाज या ठिकाणी परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. खरं तर शेवटच्या षटकामध्ये आपण पाहता कमबॅक करण्याचं काम गोलंदाज निहाल करतोय. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे बीट झाल्यानं परतावा लागेल डगआउटमध्ये. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरे संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना गावदेवी खांडेपे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच तब्बल 36 धावा आणि 37 धावसंख्येचा टार्गेट या ठिकाणी उभा केलाय. तो म्हणजेच रियांश 11 चाबी संघाच्या विरोधात येणाऱ्या 18 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज. तर चला लगेचच गावदेवी खांडपे टीम आपण मैदानाच्या आत फिल्डिंग सजवून घ्या. जास्त वेळ घेऊ नका. तुम्हाला देखील टाइम अलर्ट असेल. पहिल्या 10 मिनिटांमध्ये 2 षटक तुम्हाला कंप्लीट करावे लागतील. जास्त वेळ घेतला तर तुम्हाला देखील दंडित केलं जाईल. तर चला लगेचच रियांश 11 चाबी संघाला विनंती असेल आपण गावदेवी खांडपे खेळाडू कक्षामध्ये आपण यायचं आहे आणि लगेचच आपली सलामीची जोडी मैदानाच्या आत पाठवायची आहे.
तर चला साबे टीम आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आत पाठवायची आहे. जास्त वेळ घेऊ नका, अजून एक मॅच बाकी आहे. मात्र फास्ट खेळण्याची विनंती करूयात. जसा पहिला चेंडू पडेल आम्ही वेळ देखील तुम्हाला सांगू की या वेळेत पहिला चेंडू पडलाय. मात्र तिथून 10 मिनिटांचा वेळ असेल. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक संपवावे लागतील. टीम गावदेवी खांडपे संघ फास्ट खेळण्याचा प्रयत्न करा. मैदानाच्या आत आपण पाहता 37 धावा संख्येचा पाठलाग करण्यासाठी रियांश इलेव्हन चाबे संघाच्या वतीने सलामीची जोडी दिगंबर आणि हरेश या दोघांना आपण पाहता. तर जाऊया मैदानाच्या दिशेनं. दोन्ही खेळाडू आता मात्र क्रीज वरती पोहोचले आहेत. दोन्ही टीमला देऊया त्या माणसाठी शुभेच्छा. 18 चेंडू 37 धावा संख्येची गरज. पहिला षटक घेऊन आलाय टीम गावदेवी खांडपे संघाच्या वतीने. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार. ओमकार भुईरला पाहता. जसप्रीत बुमराची बॉलिंग ऍक्शन. पहिलाच बॉल यॉर्क लाईनचा आणि या पहिल्याच बॉल वरती धमाका पाहायला मिळतोय. फलंदाज आपण पाहता दिगंबरच्या बॅटमधनं सुंदर दिमागदार फटका षटकार. तर त्याच दरम्यान माननीय श्री सदानंदजी तारे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत. तर या मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. पहिल्याच बॉलवरती इथनं षटकार खिचला. आता संघर्षाचा शंकनात जरूर केलाय दिगंबरनं, परंतु या ठिकाणी 37चा पाठलाग करायचा आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय, परंतु या ठिकाणी बॉलिंग करत असताना रनवे रिदम मध्ये थोडासा अडथळा मात्र पाहायला मिळतोय. तो म्हणजेच ओमकार माध्यमात मात्र थोडासा अडथळा, परंतु पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. कमबॅक करावा लागेल. शॉर्ट प्लेनचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जाणारा हा चेंडू. पंचांचा इशारा या ठिकाणी वाईट झालाय. एक अवांतर धाव धावफलकावरती ऍड होते. खरं तर पहिल्याच बॉलवरती 7 धावा खर्च करत असताना ओमकारला पाहता इथनं ओमकारला कमबॅक करावं लागेल. जवळ 2 ते 3 खेळाडू आता या ठिकाणी ओमकारला कान मंत्र देतात. पहिला चेंडू पाहिला तर ठीक 5 वाजून 30 मिनिटांना फेकलाय, म्हणजेच 2 मिनिटं आतापर्यंत झालेत. जास्त वेळ घेऊ नका. आताचा हा बॉल, हा देखील बॉल पाहावा लागेल. हॅलो, अगदी लगातार मागील 2 बॉलवरती 2 खराब चेंडू फेकले गेलेत. खरं तर दबाव पाहायला मिळतोय गोलंदाज ओमकार वरती. आत्ताचा हा बॉल, खरं तर ह्या चेंडूसाठी मागील 2 बॉल खराब फेकलेत. अगदी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू. खरं तर ओमकार मध्ये एक क्षमता आहे दोन्ही बाजूने बॉल वळवण्याची. अगदी ओमकारकडे पाहिलं तर व्हेरिएशन आहेत. सातत्यानं वेग कमी जास्त करण्याची कामगिरी मात्र ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळते. खरं तर मागच्याच मॅचमध्ये चांगली कामगिरी या खेळाडूंना केली होती, परंतु पुन्हा एकदा या मॅचमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी गोलंदाज तयार झालेत. नक्कीच या ठिकाणी थोडासा मी तर म्हणेन बॉलिंग करताना थोडासा अडथळा मात्र निर्माण होतोय, परंतु विनंती असेल जास्त वेळ आपण घेऊ नका. मॅच मात्र फास्ट खेळण्यासाठी प्रयत्न करा. आतापर्यंत फक्त 2 बॉल फेकले गेलेत.
म्हणजेच 2 बॉलसाठी आपण पाहता 4 मिनिटं घेतलेले आहेत. जास्त वेळ आपण घेऊ नका. पुन्हा एकदा मॅच ऑन, पुन्हा एकदा गेम ऑन. आताचा हा चेंडू भरपूर चांगला आहे, परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा बाईच्या स्वरूपामध्ये मात्र या ठिकाणी ही एक धाव मिळेल. रिव्ह्यू कोणत्याच टीमला नाहीये, लक्ष असू द्या. पंचांचा इशारा मात्र जो येईल तो अंतिम असेल. या ठिकाणी बाईच्या माध्यमातून एक धाव मिळते. टीम बॅटिंग करत असताना रियांश 11 चावे संघाला या सिंगलच्या मदतीने टीम की टोटल आता जाऊन पोहोचते ती 9 या धाव फलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. फुल टॉस अगदी 20 मध्ये बॉलला पाठवला. डीप मध्ये पाहता खेळाडू आहेत उपस्थित. चांगली फिल्डिंग. एक धाव तर कंप्लीट आणि दुसराचा प्रयत्न करायचा होता. थोडासा लेझी घेतलाय. लेझी क्रिकेट बनावं लागेल. हलगर्जीपणा डीप मध्ये. जर का एकाच ऍक्शन मध्ये बॉल फेकला असता तर एक धाव या ठिकाणी वाचवली गेली असती, परंतु या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. कॉलिंग भरपूर चांगली या ठिकाणी दोन्ही खेळाडूंची. अर्थातच दिगंबर आणि हरेश यांची. अजून 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. आताचा हा चेंडू पाहावा लागेल. यस, पुन्हा एकदा हा चेंडू खराब आहे. आतापर्यंत अमित म्हणेन 3 खराब चेंडू फेकलेत. गोलंदाज ओमकारनं कमबॅक करावा लागेल. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. खूप लांब हा षटक चाललाय. आतापर्यंत जवळ 7 बॉल फेकले गेलेत या ओमकारनं. फुलटॉस बॉल दबाव होत आणि खर तर या ठिकाणी दबाव पूर्णपणे पाहायला मिळतोय. अगदी डीप मध्ये चांगले प्रयत्न झाले. उडी मारून मात्र कॅच कंप्लीट केली, परंतु मात्र पाय मात्र बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळालं. षटकार. षटकार आला या ठिकाणी. खर तर अगदी खेळाडू वृत्ती या ठिकाणी दाखवत असताना डीप मध्ये खेळाडू पण पाहतात. कुणाल होते नक्कीच चांगली कामगिरी कुणालच्या माध्यमातून मॅच जिंको किंवा हारो याचा मात्र उत्तर काही असू द्या, परंतु मैदानाच्या आता क्रिकेट खेळताना नेहमी क्रिकेटच्या समोर मी सातत्यानं सत्य खेळेन हेच कुणालला दाखवलंय. अजून एक फुल टॉस. आता मात्र हा चेंडू ऑन साइडला पाठवलाय. पुन्हा एकदा त्याच खेळाडूच्या हातातून मी तर म्हणेन बॉल चाललाय. प्रयत्न केले होते बॉल आतमध्ये ढकलण्याचे, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. षटक पहिले संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या अर्थातच रियान स्पोर्ट्स चावे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले टोटल 23 या धावफलकावरती. आता समीकरण सोपं झालंय. 12 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. हॅलो, यस 24 झाल्यात, परंतु या ठिकाणी नक्कीच थोडीशी मिसफील्ड माफी असावी. 24 धावा झाल्यात. 24 धावा धावफलकावरती. आता मॅच मात्र पूर्णपणे रियांश 11 चावे संघाच्या बाजूने पाहायला मिळते. इथून कमबॅक होऊ शकतो. पहिलाच बॉल शॉर्ट प्लेन आपटी देणारा हा चेंडू बॉलला पाठवलाय सरळ फाईन लेगला. अपिश अँड पनिश. बॉल चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. दिगंबरच्या बॅटपदनं मात्र या ठिकाणी चौकार आलाय. अगदी बाउन्सरनं आता या ठिकाणी गोलंदाजांना वॉर्न केलं. या ठिकाणी जर अजून एक जर बाउन्सर फेकला तर गोलंदाजाला आता वॉर्न केलं जाईल.
मॅच आता पूर्णपणे रनअपचा इक्वेशन पाहायला मिळतोय. गुडलँड स्पॉटचा बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय, सुंदर फटका, व्हाट अ शॉट, फाईन खेळत असताना मात्र डीपला पाठवलंय, डीप फाईन मध्ये लगातारचा दुसरा मोठा फटका आलाय आणि आता मॅच पूर्ण मी तर म्हणेन रियांश 11 चावे संघाच्या बाजूने. सामना आता जबल रियांश 11 चावे संघाच्या बाजूने 37 धाबासंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 34 धाबा, म्हणजे अजून 3 धाबासंख्येची गरज आहे. 3 धाबा पाहिजेत सामना जिंकण्यासाठी. याच बॉलवरती मॅच फिनिश होईल का, परंतु या ठिकाणी आपण पाहता दिगंबर लय मध्ये दिसतोय. डिफेन्सिव्ह फटका या ठिकाणी आपण पाहता. खरं तर समोरच्या दिशेनं या ठिकाणी आपण पाहतात हा चेंडू ढकलण्याचा प्रयत्न करतो, हा चेंडू पॅड वरती आढळतो. या ठिकाणी लेग बाईकच्या माध्यमातून एकदा मिळेल तर चला. टीम कवाड बी संघाला विनंती असेल, टीमचा कॅप्टन या, आपण जो सामना जिंकेल तो कवाड संघाच्या विरोधात खेळेल. या ठिकाणी आपण पाहता मिस्टामिंग स्ट्रोक, झेलची संधी आणि झेल आता या ठिकाणी टिपला जातोय. धक्का पहिला लागतोय टीम बॅटिंग करत असताना रियांश 11 चावे संघाला. तर चला या ठिकाणी कबाड बी संघाचे कॅप्टन देखील आले. हलक्या हाताने या ठिकाणी ढकलण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल चाललाय सरळ. आता या ठिकाणी आपण पाहतात मॅच जिंकली ती म्हणजे टीम रियांश 11 चावे संघानं टॉस देखील या ठिकाणी केला जातोय आणि टॉस देखील जिंकला. या ठिकाणी टॉस जिंकलाय टीम रियांश 11 चावे संघानं. तर आपला निर्णय